जरांगे पाटील आता शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत। शिवरायांना अभिवादन करून मुंबईकडे ते निघतायत। तिकडची आपण ही थेट दृश्य बघतोय। मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे आणि त्यानंतर मुंबईकडे कूच केली जाईल। मुंबईकडे आंदोलनासाठी ते आता काहीच वेळात निघणार आहेत। सचिन तोडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देत आहेत। सचिन, आपण बघतोय शिवनेरीवरती आता मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत। इथून पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे? खरं तर आज सकाळीच मनोज जरांगे पाटील हे जुन्नरमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावरती दाखल झालेत। खरं तर शंका होती मनोज जरांगे पाटील शिवनेरीच्या पहिल्याच पायरीचं दर्शन करून मागे फिरतील की किल्ल्यावर जातील, मात्र मनोज जरांगे पाटलांनी आता किल्ला चढण्यास सुरुवात केली आहे आणि किल्ल्याची चढण पाहता आणि मनोज जरांगे पाटलांची प्रकृती पाहता सुमारे 2 तासाचा कालावधी या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन खाली येण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आगे कूच करतील। मध्ये नारंगाव असेल, मंचर, खेड, राजगुरुनगर, चाकण, तळेगाव मार्गे ते मुंबई दिशेने येतील। या सर्व भागामध्ये मोठं स्वागत मनोज जरांगे पाटील यांचं होणार आहे। त्यामुळे मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना रात्री खूप उशीर होणार असं निदर्शनास येत आहे। स्टुडिओ बरं, किती कार्यकर्ते दिसत आहेत? मराठा आंदोलक कशा पद्धतीने जमलेले बघायला मिळत आहेत? तर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर लाखाच्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत। जुन्नरमध्ये हे सर्व कार्यकर्ते पांगलेले आहेत आणि काही कार्यकर्ते जर जुन्नरमध्ये थांबले असले तरी अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। मनोज जरांगे पाटील जरी जुन्नरमध्ये असले तरी मुंबईच्या रस्त्यांनी अगदी चाकण पर्यंत कार्यकर्त्यांच्या गाड्या गेलेल्या आहेत। कार्यकर्ते जे आहेत ते मनोज जरांगे पाटील बरोबर थांबता त्यांनी मुंबईकडे जाणं, मुंबईकडनं प्रस्थान करण्यास सुरुवात केलेली आहे। सचिन, खरं तर दृश्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आंदोलकांची गर्दी दिसते। पावसाची काय परिस्थिती आहे? कारण अनेक ठिकाणी पाऊस सुद्धा पडतोय। खरं तर या ठिकाणी पावसाचा पूर्ण मोसम तयार झालेला आहे, आभाळ भरून आलेला आहे। थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। पाऊस कधीही होऊ शकतो। सध्या तरी वातावरण स्वच्छ आहे, नॉर्मल पाऊस पडतोय। बरं सचिन, आणि हा पल्ला खरं तर लांबचा आहे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत। एकंदरीतच नियोजन कसं बघायला मिळत आहे? खरं तर ज्या त्या भागात मनोज जरांगे पाटील जाणार आहेत त्या भागातील स्थानिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। नियोजन अतिशय उत्तम आहे, मात्र जरांगे पाटील यांना पोहोचण्याला उशीर होत असल्यामुळे या नियोजनाचे थोडेसे व्यत्यय येत आहेत। असं असलं तरी कार्यकर्ते मध्ये थांबून राहत आहेत आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते नियोजनामध्ये कुठे कमी पडून दिसत नाहीयेत। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक, मराठा कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत चालताना दिसत आहेत। खरं तर अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, मात्र पावसाची तमा न बाळगता हे सगळे मराठा आंदोलक आपल्याला मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या दिशेने येण्यासाठी सगळे मराठा आंदोलक आता सज्ज झालेले आहेत। शिवनेरीवरती छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईसाठी रवाना होणार आहेत। जरांगे पाटलांनी दावा केलाय की तुम्ही त्यांना फोन केला होता आणि चर्चेसाठी एक सकारात्मकता दाखवली, मात्र आता तुम्ही नाही होऊन पडता असं देखील ते म्हणताय। काय तथ्य या सगळ्या गोष्टी? नाही, वस्तुस्थिती तशी नाही आहे। खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांच्या मोर्चाला निघण्यापूर्वी मी त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी। मी तयार आहे, चर्चेला येतो, परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे। अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनावर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे। सरकार सकारात्मक, आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे। रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये, मग मी तो काही परत विषय घेतला नाही। कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं, परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही मध्ये काही साध्य होत नसेल, कारण जरांगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते, तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला। त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे।
आणि त्या जरांगे पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे. कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर. आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यावरून तो निरोप व्यवस्थित गेला नसला पाहिजे, किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळं मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल. तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना. आज सकाळी ते म्हणले की आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत. तर सरकारकडून किंवा आता तुमच्या सगळ्या समितीकडून त्यांची चर्चेसाठी काही चर्चा केली आहे? नाही, आता म्हटल्याप्रमाणे सरकारने कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती. आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईला जाणार आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आता मुंबईकडे कूच केलेली आहे. आझाद मैदानावरती आंदोलन करणार आणि आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून निघायचा असा निर्धार मनोज जरांगेंनी केलेला आहे. तर जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि यावरून त्यांनी टोला लगावलाय. 1 दिवसाची परवानगी दिली हे गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे असं जरांगे पाटील म्हणालेत. मनोज जरांगे पाटील हे आता किल्ले शिवनेरीवर दाखल झालेत. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील. दादा काय सांगा, मुंबईच्या दिशेने आपण मुंबईच्या दिशेने निघलेले आहेत. आता मुंबईच्या दिशेने निघणार म्हणजे आम्हाला परवानगीच आहे ना, आम्हाला परवानगीच आहे. आम्ही जाणार आहे कारण न्यायदेवता आमच्याशी न्याय करणार होती. न्यायदेवतेने न्याय केला. आम्ही काल आदरपूर्वक सन्मान, कौतुक, आभार मानलेत न्यायालयाचे, सरकारचे. पण आमचं फक्त एक म्हणणं आहे आता की कायमचे करा, परवानगी कायमची करा. खरं तर एक दिवसाचाच परवानगी दिली आहे. कुठे खोडसाळपणा केला असं वाटतं का तुम्हाला? हो, पडचाळपळाचं याला काय म्हणतात दुसरं. कारण तुम्ही माननीय न्यायालयाने सांगितल्याच्या नंतर तुम्ही मराठ्यात अशी बातमी केली. आता 1 दिवसाचे देऊ शकता याचा अर्थ परवानगी देणं तुमच्या हातात होतं. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना 1 दिवसाची दिली. जास्त चीड निर्माण झाली. आम्ही सगळ्या नियमाचं पालन करून उपोषण करणार. खरं तर तुम्ही आता किल्ले शिवनेरीवरती शिवाजी महाराज जन्मभूमीवरती नतमस्तक होत आहे. काय सांगाल? शेवटी माझ्या राजाच्या शिवनेरी गडाच्या चरणी नतमस्तक होऊन माती कंपाळाला लावली. ताकद मिळते, ऊर्जा मिळते, बळ मिळतं. यशस्वी होण्याची ही पवित्र भूमी आहे. या भूमीतून दर्शन घेऊन जाणं, कंपाळाला माती लावून जाणं आपलं कर्तव्य आणि ते आपण करतो. खरं तर मागची यात्रा बघितली, आताची यात्रा बघितली, दोनही यात्रामध्ये तुमची जी गाडी आहे, तुमच्या गाडीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा असतो. आज तुम्ही गडावरती नतमस्तक होत आहे. राजांप्रती ही भावना आहे. नक्की ही आंदोलनाची प्रेरणा राजा आहेत का? हा, शेवटी आपलं दैवत काय याच्यावरती आपण त्यांच्या इतिहासावरती त्या विचारावर चालून यश मिळवायचं असतं आणि ते काम मी समाजासाठी करतो. आतापर्यंत केलंय. 3 करोड मी शांततेत छत्रपतींच्या इतिहासाच्या त्या विचारावरती, स्वराज्याच्या विचारावरती मी यशस्वी झालो. खरं तर मोठ्या संख्येने तुम्ही मुंबईच्या दिशेने चाललेला आहात. आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. सरकारने काही संपर्क साधलाय का? कुणी तुम्हाला भेटायचा प्रयत्न केलाय का? तसला नसतो करीत मी गावा, वाट नाही बघत. यायचं त्याने तर नका येऊ. आपण लढायला, संघर्ष करायला जास्त महत्व देतो तरच समाजाला मिळत असते. वाट बघितल्यावर समाजाला नसते मिळत. खरं तर मराठा आंदोलनावरती अनेक ओबीसी नेते हे आक्षेप येत आहेत. हे नेते पेरलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय का? टीम फडणवीस साहेबांची टीमच. तुम्ही आता मुंबईला निघलेत. हा तुमचा निर्वाणीचं आंदोलन आहे. आंदोलनाची पुढे दिशा कशी राहील? कशा पद्धतीने मुंबईमध्ये आंदोलन राहील? मुंबईमधील कायदा सुव्यवस्थेला काही प्रश्न निर्माण होईल का? गणपती चालू आहे. गणपती ती आम्ही आझाद मैदानाकडे, मिरवणुका दुसरीकडे येतात, गणेशोत्सव दुसरीकडे आहेत. आणि मग अडथळा येईल तर मग आमच्या हल्ला केलता तेव्हा तुम्हाला अडथळा नाही वाटला, तेव्हा गणपतीच बसलेली होती. तुमच्या टायमाला देवधर्म आणि आमच्या टायमाला नाही, ही कोणची भूमिका आहे? आझाद मैदानावरती फक्त 5,000 कार्यकर्त्यांना परवानगी दिली आहे. आपल्यासोबत लाखो कार्यकर्ते आहेत. हे सर्व कार्यकर्त्यांचं नियोजन कसं होईल? आम्ही टप्प्याटप्प्याने करू, काय अडचण नाही. आमचा सगळ्यांचा उद्देश काय आहे? आरक्षण मिळवणं. आझाद मैदानाला बसणं आणि नुसतं जाऊन तिथं येणं ही उद्देश नाही. बसणं कुठं होय ना, आपण लय अंतरावर नाही येत. हे मराठा समाजाच्या पोरांनी समजून घेणं लय गरजेचं आहे. आपण लांब नाही येत. काही तिकडे ते उठून गेले की दुसऱ्या बसायचं. एखाद्या दिवस लेट होतो, काय फरक पडा. आडमोठेपणा नाही करायचा की मला बी सगळ्याला तिकडे जायचं. आपण बरोबर डावाडावानी व्यवस्थित करू. फक्त संयमाने शांततेने सगळ्यांनी घ्यायचं.
घाई गडबड गोंधळ करायचा नाही की मला जायचं आणि तुला जायचं, ते गेले तर आपण दुसऱ्या दिवशी जाऊ. सरकार दिरंगाई करतंय. सरकार आपण समाज जिंकायला आलेलो आहे. आपला आडमुठापणा गाजायला नाही आलो. समाजाने आपल्यावर विश्वास टाकलेला आहे. मग आपण ते विश्वास सार्थ करण्यासाठी आपण सगळे नियम पाळून व्यवस्थित प्लॅनिंगनं संयमानं शांततेनं करायचं आणि समाजाला मिळून द्यायचं. माझ्यापासून लांब जरी थोडे असलात तुम्ही ग्राउंडवर दुसऱ्या, हरकत नाही. यांनी येते ते जातील, ते येते हे जातील, अशा पद्धतीनं सगळं होईल. एकदाच सगळ्यांनी जाऊन नुसतं मोठे पण होईल, समाजाच्या पदरात नुकसान पडू द्यायचं नाही. त्यामुळं एकदम चाणाक्य बुद्धीनं वागायचं सगळ्यांनी, मराठ्याच्या सगळ्या आंदोलकांनी शांत. सरकार दिरंगाई करतंय. काय निर्णयाचा इशारा द्या या आंदोलनाच्या माध्यमातून शिवनेरीवरून? दिरंगाई फिरंगाई नाही, आता नाही ऐकत आम्ही. आता 2 वर्ष वेळ दिलाय, आता नाही. आता पूर्ण मागण्याची अंमलबजावणी. खरं तर आतापर्यंत 2 वर्षाचा वेळ दिलाय. आता हे आंदोलन निर्माणीचं आहे. आता